51 वर्षानंतर महाराष्ट्राच्या कार्यनियमावलीत असा मोठा बदल झाला आहे, ज्याने एका सहीच्या जोरावर सत्तेतील मंत्र्यांच्या खात्यांची सौदेबाजी क्षणात संपवली आहे. चंद्रपूर बँक प्रकरणात उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना दिलेला झटका पुसत आता त्यांच्याच मंत्र्यांचे निर्णय थेट फिरवण्याची अफाट विटो पॉवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आली आहे. यामुळे मंत्र्यांची मनमानी थांबणार की मित्र पक्षांचे अस्तित्वच धोक्यात येणार? आणि हा केवळ प्रशासकीय कारभाराला गती देणारा निर्णय आहे की शिंदेंच्या बार्गेनिंग पॉवरवरील लागलेला पडद्यामागचा राजकीय लगाम आहे? चला तर मग जाणून घेऊयात यामागची सखोल राजकीय पार्श्वभूमी आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. महाराष्ट्र शासनाच्या कारभारात तब्बल 51 वर्षानंतर एक अत्यंत मोठा आणि प्रशासकीय रचनेला कलाटणी देणारा बदल झाला आहे. 14 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने 1975 ची जुनी कार्यनियमावली बदलून नवी महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियमावली 2026 लागू केली आहे. या नव्या नियमावलीमुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असे काही विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत, ज्यामुळे ते कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलू शकतात किंवा थेट फिरवू शकतात. या नव्या नियमावलीच्या तरतुदीनुसार न्यायालयीन आणि अर्धन्यायिक बाबी वगळता इतर कोणत्याही खात्याच्या निर्णयात मुख्यमंत्री थेट हस्तक्षेप करू शकतात. जर मुख्यमंत्र्यांना वाटले की एखाद्या खात्याचा निर्णय सार्वजनिक हित किंवा जनहिताच्या दृष्टीने योग्य नाही, तर ते तो निर्णय बाजूला सारून स्वतःचा नवा आदेश देऊ शकतात. मात्र यासाठी मुख्यमंत्र्यांना तसे करण्याचे कारण लेखी स्वरूपात नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांना कोणत्याही खात्याची कागदपत्रे आणि फायली थेट मागवण्याचा, प्रकरणांना थेट मंत्रिमंडळात पाठवण्याचा आणि कॅबिनेट बैठकीऐवजी सर्क्युलेशनद्वारे निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला आहे. इतकंच नाही तर तातडीच्या विषयांवर संबंधित मंत्र्यांनी दिलेल्या मुदतीत उत्तर दिले नाही तर त्या प्रस्तावाला मंत्र्यांची मान्यता मिळाली आहे, असे मानण्याची नवी तरतूद यात करण्यात आली आहे. आता मूळ प्रश्न असा पडतो की अचानक ही नवी नियमावली आणण्याची गरज का निर्माण झाली? याची पाळेमुळे 3 वर्षांपूर्वीच्या एका मोठ्या न्यायालयीन लढ्यात सापडतात. 3 मार्च 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणात एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांनी घेतलेल्या भरतीच्या निर्णयाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने ती स्थगिती रद्द करत स्पष्ट केले होते की 1975 च्या नियमावलीनुसार मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांच्या प्रशासकीय निर्णयावर थेट नियंत्रण ठेवण्याचा किंवा तो फिरवण्याचा स्वतंत्र अधिकार नाही. त्यावेळी न्यायालयाने जणू स्पष्ट केले होते की प्रत्येक मंत्री हा आपापल्या विभागाचा स्वतंत्र राजा असेल. त्या न्यायालयीन निकालामुळे निर्माण झालेली कायदेशीर अडचण दूर करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांचे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी ही नवी नियमावली अस्तित्वात आणली आहे. या नव्या रचनेमध्ये केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर प्रशासकीय यंत्रणेतील इतर 2 महत्त्वाच्या स्तंभांनाही मोठे अधिकार मिळाले आहेत. पहिले म्हणजे मुख्य सचिव आणि दुसरे म्हणजे वित्त विभाग. प्रस्तावित निर्णय कायद्याला धरून नसेल किंवा धोरणाशी विसंगत असेल तर मुख्य सचिव आता मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना थेट कायदेशीर सल्ला देऊ शकतात. मंत्रिमंडळासमोर जाणारा प्रत्येक विषय मुख्य सचिवांच्या माध्यमातूनच जाईल. तसेच वित्त विभागाला एक मजबूत गेटकीपर बनवण्यात आले आहे, ज्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार टाकणारा खर्च, महसूल सवलती, नोकर भरती किंवा जमिनी वाटपाचे निर्णय वित्त विभागाच्या मंजुरीशिवाय पुढे सरकू शकणार नाहीत. पण या संपूर्ण घडामोडींमागे एक अत्यंत सूक्ष्म आणि निर्णायक राजकीय पटही मांडला गेलेला आहे. सत्तेत खरी ताकद केवळ किती मंत्रिपदे किंवा खाती मिळाली यावर ठरत नाही, तर प्रत्यक्ष डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी कोणाकडे आहे यावर ठरते. आतापर्यंत युती किंवा आघाडीच्या राजकारणात एकनाथ शिंदेची किंवा मित्रपक्षांची सौदेबाजी ही त्यांना मिळणाऱ्या खात्यांच्या संख्येवर चालायची. परंतु या नव्या नियमावलीने खात्यांच्या या संख्याबळातील सौदेबाजीला मोठा झटका दिला आहे. कारण आता मंत्रिपद कोणाकडेही असले तरी अंतिम प्रशासकीय, आर्थिक आणि धोरणात्मक चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हातात एकवटल्या आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते केंद्रात पक्षाच्या संघटनात्मक बदलांमधून बदलत असलेली सत्ता समीकरणे आणि महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या बार्गेनिंग पॉवरला लागलेला हा अंकुश केवळ प्रशासकीय सुधारणा नसून पडद्यामागचा एक मोठा राजकीय कटाक्ष असल्याचं सांगितलं जातंय.
सत्तेतही खरी लढाई कधीही घोषणांमधून दिसत नसते, ती अशा सरकारी आदेश आणि सह्यांमधून समोर येत असते. या प्रशासकीय बदलाकडे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास या नाण्याला दोन बाजू दिसून येतात. एका बाजूला अनेकदा युती किंवा आघाडीच्या सरकारमध्ये वेगवेगळे मंत्री आपल्याला खात्यात घेत असलेल्या निर्णयांवर नियंत्रण नसल्याने प्रशासनात समन्वयाचा अभाव आणि दिरंगाई दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या या विशेष अधिकारामुळे निर्णयांमध्ये एकवाक्यता येईल, निर्णय प्रक्रिया गतिमान होईल आणि लाल फितीचा कारभार कमी होऊन जनहिताचे प्रकल्प जलद मार्गी लागतील. मात्र दुसऱ्याच बाजूला विकेंद्रीकरणाच्या तत्वाला धक्का लागून सत्तेचे एकाच व्यक्तीकडे केंद्रीकरण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. मंत्र्यांचे अधिकार मर्यादित झाल्याने मित्रपक्षांमध्ये नाराजी किंवा प्रशासकीय कुरखोडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. प्रशासनाला वेग देणे आणि निर्णयांची जबाबदारी एका केंद्रस्थानी निश्चित करणे हा या नियमावलीचा उद्देश असला तरी सुद्धा लोकशाही मूल्यांचे संतुलन राखणे तितकेच गरजेचे आहे. ही नवी नियमावली महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणार की राजकीय समीकरणांमध्ये नवे वादळ निर्माण करणार हे येणारा काळच ठरवेल. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करा.